सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नाव कोणाला अपरिचित आहे असं म्हणता येत नाही। महाराज म्हटलं की नाम आठवतं, अन्नदान आठवतं, गोंदवलं आठवतं, इतकं सगळं आहे। असं असतानाही आपण ह्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्याशी सुसंवाद करण्याची जी संधी या निमित्ताने येते, ती कोणत्या संदर्भात येते याचा जरा आपण विचार केला सुरुवातीला तर बरं होईल। कारण जन्माला सगळेच येतात, आपल्या सकट सर्वजण जन्माला आले, वाढदिवस सर्वांचेच साजरे होतात, पण त्याच्यात वाढलेल्या वयाव्यतिरिक्त सांगण्यासारखं किती असतं हा ज्याचा त्यांनी विचार करण्याचाच विषय आहे। आणि आपण तरी आज महाराजांच्या जयंतीचा विषय करतो आहोत। आपले वाढदिवस साजरे होतात, वयपरत्वाने साजरे होतात। महाराजांचं म्हणणं असं की जसा मनुष्याचं वय होत जाईल तशी त्याची भगवंताला भेटण्याची उत्सुकता, भगवंत होण्याची उत्सुकता, देवत्व येण्याची तयारी, ह्या गोष्टी वाढत गेल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं। त्याला धरून जर आपण या वाढदिवसाकडे पाहिलं तर सामान्य माणसांचे वाढदिवस आणि संतांचे ते असतानाचे वाढदिवस आणि ते गेल्यानंतर त्यांची साजरी होणारी जयंती यामध्ये काय फरक असतो हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल। सर्वसामान्य माणसं आपला आपला प्रपंच करून एका नियत दिवशी निघून जातात, वाढदिवस थांबतात। सत्पुरुषही देहानं कुठेतरी ही मर्यादा येते आणि निघून जातात, पण ते गेले तरी त्यांचं जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने स्मरण होतं। आणि ते अशासाठी होतं की एरवी कोणताही एखादा समाजसुधारक असेल किंवा इतर एखादी थोर व्यक्ती असेल तर तिच्या जीवनकालापर्यंत ती सर्वांना स्वतः साध्य करते आणि सर्वांनाही काही ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देत असते। संतांचं कार्य हे त्यांच्या देहाबरोबर संपत नाही, इतर एखाद्या लौकिक मोठ्या पुरुषापुरतं सुद्धा ते थांबत नाही, ते त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा सूक्ष्म रूपाने अस्तित्वात राहतात आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्ययही लोकांना देत राहतात, प्रेरणाही देत राहतात। आपण त्यामुळं त्यांच्या ह्या जयंतीला एवढं महत्त्व देतो आहोत आणि ती आज साजरी करायचा प्रयत्न या आपल्या प्रवचनाच्या, निरूपणाच्या, संवादाच्या रूपाने करतो आहोत। तर हे मला मोठं भाग्याचं वाटतं। महाराज एका ठिकाणी म्हणाले की जो मरत नाही तो संत। आता जो मरत नाही तो जर संत असेल तर आपल्याला काम उरलेलंच नाही आहे, कारण तो मरणारच नाही आहे। मग असं आहे का? त्याचं दुसरं वाक्य त्यांचं महत्त्वाचं आहे की संतांना जिवंत ठेवणं आपल्या हाती आहे। संतांना जिवंत ठेवणं आपल्या हाती आहे याचाच अर्थ त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी दिलेला मार्ग, त्यानुसार आपण करावयाचं वर्तन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण करीत राहिलो, त्यांचं स्मरण ठेवलं, त्यानुसार काहीतरी वर्तन ठेवलं, त्यानुसार सातत्याने विचार ठेवला तर आपण संतांना जिवंत ठेवण्याचं आपलं कर्तव्य पुरं करतो। संत कधी मरत नसतातच, कारण ज्या वेळेला तुम्हाला स्मरण होतं त्यावेळेला संत हजर असतात। याचा अनुभव अनेकांना येत असेल, महाराजांच्या बाबतीत तर नक्कीच येत असेल। आता हे महाराजांचं स्मरण आज जे करतो, सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे की गोंदवलं आहे, अन्नदान आहे, नामस्मरण आहे, या गोष्टी आठवतात, पण एवढं स्मरणाबद्दल आपण आज का बोलतो आहोत आणि जयंती का साजरी करतो आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्याला काय मिळेल हे करून, या तीन गोष्टी तर आपल्याला माहितीच आहेत। मग त्याचाच काहीतरी अधिक अर्थही कळावा आणि त्याच्याचबरोबर ह्या ज्या तीन गोष्टी कळल्या तेवढंच महाराजांनी सांगितलं आहे का असाही क्षणभर आपल्या मनात विचार उत्पन्न व्हावा, हे सगळं सांगण्यामागची एक तळमळ आहे। कारण महाराज नेहमी म्हणत की संतांची तळमळ आपल्याला कळत नाही। ज्याने आपलं जीवन, महाराजांचं जीवन आपण पाहिलं तर चरित्रातून काय शिकण्यासारखं आहे, एक दोन गोष्टी सांगितल्या तरी पुरेशा आहेत की 68 वर्षाच्या आयुष्यात 10 वर्ष बालपणाची सोडली तर 58 वर्ष उरलेली सगळी ज्यांनी रामचरणी वाहिली आणि आपल्या प्रपंचाची कशाचीही स्वार्थाची, कुठल्या स्वतःच्या गोष्टीची कशाचीही चिंता न करता
केवळ ज्यांनी 68 वर्षातली 58 वर्ष रामचरणी वाहिली, त्यांचं जीवन हे आपल्याला आपल्यासमोर आदर्श ठेवणार आहे. आज 10 वर्षाच्या एखाद्या मुलाची अवस्था काय असेल, आणि जो गुरुशोधार्थ सगळं सोडून बाहेर पडतो आणि आत्मज्ञान मिळवतो आणि त्या पदवीला, संत पदवीला जाऊन 10व्या-12व्या वर्षी पोचतो, त्याची स्थिती काय असेल, आणि आज एखाद्या 10व्या मुलाची किंवा आपली स्वतःची 10व्या वर्षाची स्थिती काय असेल, याचा विचार जरी या चरित्राच्या निमित्ताने आपल्या मनात आला तरी त्यांनी जे स्वतः जीवन जगलं त्याच्यातून काहीतरी आपल्याला घेता येईल असं मला वाटतं. त्यांनी ज्या 3 गोष्टी म्हटल्या, आता गोंदवलेची आठवण होते किंवा नामस्मरणाची आठवण होते, अन्नदानाची आठवण होते, हेच त्यांना म्हणायचं होतं ते सगळं आहे का, असं म्हणावं असं का वाटतं. तर महाराजांनी जाण्यापूर्वी केवळ 3 दिवस आधी असं एक वाक्य आपल्या जवळच्या माणसाला सांगितलेलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याचं आजही आपल्याकडे नोंद उपलब्ध आहे. त्यांचा जो संवाद झाला जाण्यापूर्वीचा 1 दिवस आधी, तर त्या संवादामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी खूप तळमळीने सांगितलं, पण माझ्या सगळ्या सांगण्याकडे आपण लक्ष पुरवलं नाही, याची मला खंत वाटते. असं त्यांना म्हणावं, असं वाटावं, असं नक्की काहीतरी असलं पाहिजे. कारण आपण तेवढं त्यांचं ऐकणारे लोक आहोत, एवढं त्यांच्याकडे जाणारे लोक आहोत, एवढं नामस्मरण करणारे लोक आहोत, अन्नदान आपल्या परीनं करणारे लोक आहोत, तरीसुद्धा त्यांना असं वाटावं, म्हणजे त्यांची थोडीशी का होईना तळमळीतला काहीतरी भाग आपल्यापर्यंत अजून पोचला नसेल. तो जरी या जयंतीच्या रूपाने आपल्यापर्यंत पोचला तरी मला असं वाटतं की त्यांची जयंती करण्यामध्ये काहीतरी औचित्य आपल्याकडून झालं असं म्हणता येईल. आणि म्हणून हा प्रयत्न आपण करतो. आज हा त्या संतांच्या स्मरणाचा एवढा आग्रह धरण्याचं कारण काय, तर आपली आजूबाजूची परिस्थिती, भले ती कुटुंबातली असू दे, समाजातली असू दे, सर्वत्र पसरलेली आजूबाजूची जगातली असू दे, सगळीकडे जे अशांततेचं, अस्वास्थ्याचं, असुरक्षिततेचं असं जे वातावरण दिसतं, या सगळ्याच्या मागं जे माणसाचं मूळ मन आहे त्याची जडणघडण तपासून ती कशी बदलता येईल याचा ज्यांनी आजन्म विचार केला, असे जे महापुरुष होऊन गेले, त्यामधला हा लोकोत्तर महापुरुष आहे. म्हणून आपण त्यांचा विचार या निमित्ताने करतो आहोत. कशावरून हे म्हणता येईल, त्यांच्या सहवासात जी हजारो माणसं त्यांच्या ह्या पुढच्या 50-60 वर्षाच्या काळामध्ये येऊन गेली, त्यातली हजारो माणसं अंतरंगाने बदलली, हे महत्त्वाचं. बहिरंगाने बदलणं, एखाद्या नटाला जसं वेश बदलून यायला सांगावं, तो एका क्षणात साधू होतो, एका क्षणात चोर होतो, एका क्षणात राजा होतो, इतकं बदलणं सोपं आहे एक वेळ. पण अंतरंग बदलणं ही जी सर्वात महत्त्वाची कठीण गोष्ट आजही सगळ्या जगाला भेडसावते आहे, कुठल्याही पातळीवर भेडसावते आहे. अशा वेळेला या पार्श्वभूमीवर जर माणसाच्या संपर्कात येऊन हजारो माणसं जर अंतरंगाने बदलणार असतील तर त्याला महत्त्व नाही असं कसं म्हणता येईल, आणि त्याचं स्मरण करण्याचं औचित्य नाही असं कसं म्हणता येईल. म्हणून जयंतीच्या निमित्ताने हे आपण करतो आहोत. याच्यामध्ये हाही भाग एक आहे की जितकं जीवनकालामध्ये त्यांनी हे केलेलं आहे तितकंच ते गेल्यानंतर आज एवढी 90-95 वर्ष होऊन सुद्धा ते कार्य तितक्याच गतीनं किंवा त्याच्याही पेक्षा जास्त गतीनं होतं आहे असं म्हणावं लागेल. कारण शेवटी महाराजांच्या देहाने असण्याला काही मर्यादा कदाचित असेल, पण त्यांच्यानंतर आज तर त्यांनी जसं लिहिलं आहे, मी आहे जगदाकारे, किंवा शेवटी जसं सांगितलं, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण, इतकं ज्याचं आत्यंतिक नामावर प्रेम आहे, तर त्या सत्पुरुषांनी आजसुद्धा त्याच्या स्मरणाने, त्याच्या विचाराच्या चिंतनाने, त्याच्या प्रयोगाने आजही बदलणारे हजारो लोक आहेत. हे एवढं लक्षात घेतलं तरीसुद्धा या संतांच्या ह्या जयंतीचं औचित्य आपण साधतो असं लक्षात येईल. आणि त्याच्याचबरोबर हेही लक्षात येईल की हे करणं आपल्याला किती गरजेचं आहे. कारण हे जे सगळं वातावरण आहे हे कुठून बाहेरून बदलणार नाही, हे माणसाच्या आतूनच बदलेल. जसं माणूसाने एखाद्या मनावर एखादी गोष्ट घेतली की त्याला सांगावं लागत नाही, ती गोष्ट त्याच्या स्मरणात राहते. तो संध्याकाळी येऊ दे, रात्री घरी येऊ दे, तो जसे एखादी सांगितलेली वस्तू आहे ती जर त्याला महत्त्वाची असेल तर तो आठवणीनं ती आणणार. 1 महिन्याने करेल, 2 महिन्याने करेल, वर्षाने करेल, पण त्याच्या मनाने घेतलं असेल तर तो करेलच करेल. हे जितकं खरं आहे ते ज्या मनाने हे घेतलं जातं त्याचं परिवर्तन कसं साधता येईल त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला हे सगळे मार्ग दिले. आज आपण जे म्हटलं की गोंधळ आहे, अन्नदान आहे, नामस्मरण आहे, याच्याबरोबरीनं त्यांनी सांगितलेला जो परमार्थ आहे त्याची थोडीशी 1-3-4 वैशिष्ट्ये आपण प्रथम लक्षात घेऊ आणि तो साध्य करायचे मार्गही काही लक्षात घेऊ. तर हे त्यांना कोणतं त्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल की त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे की व्यवहाराची चौकट न मोडता मला परमार्थ साधता येईल. ज्याची जी प्रपंचाची ठेवण असेल, ज्याची जशी परिस्थिती असेल, मग ती आर्थिक परिस्थिती असू दे, सामाजिक परिस्थिती असू दे, कशी जी परिस्थिती असेल त्यात त्याला माझा परमार्थ अंमलात आणता येईल.
जे एका माणसाने त्यांना म्हटलं होतं की मला नामस्मरणाला वेळ मिळत नाही. आणि खरं आहे, व्यापारी होते, त्यांच्या मागं व्याप आहेत, बरोबर आहे, स्वाभाविक आहे, रात्रंदिवस त्याचे. आज ही परिस्थिती नोकरदारांची सुद्धा आहे, सगळ्यांच्याकडे या अडचणी आहेत. तर ते म्हणायचे ठीक आहे, मला हे समजू शकतं, तुम्हाला नामाला वेळ नाही हे मी समजू शकतो, पण तुम्ही आंघोळीला जाता आणि बाहेर येता तोपर्यंत तुम्ही काय करता, तुम्हाला तेवढं जमेल का? म्हणजे त्यावेळेला नाम घेणं तुम्हाला शक्य आहे का? आता हे जो महापुरुष म्हणतो तो व्यवहाराची चौकट किती सांभाळीत असेल याची आपण कल्पना केलेली बरी. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे की माझा परमार्थ हा व्यवहाराच्या चौकटीत करण्यासारखा आहे. आणि त्याचं जर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य एक त्यांच्या परमार्थाचं सांगायचं असेल तर हे म्हणावं लागेल की घर जिंकणं हा पहिला मार्ग आहे, असं ते म्हणतो. बाहेर परमार्थ करणं खूप सोपं आहे, बाहेर मनुष्य व्यवहाराने सुद्धा आपण पाहतो की खूप चांगला असतो, पण घरातल्या माणसाला बरोबर माहिती आहे की तो कसा आहे. तो स्वार्थी असला तर त्यांना माहिती असलं, विकार असेल तर त्यांना माहिती आहे, राग येत असेल तर त्यांना माहिती आहे. कारण ते म्हणायचे की घरातल्या इतके स्वार्थी संबंध बाहेर नाहीत, बाहेर जगामध्ये घरातले इतके स्वार्थी आणि इतक्या जवळचे संबंध नसतात, म्हणून माणसाचं खरं दर्शन होत नाही. तेव्हा खरं दर्शन कुठे होत असेल तर ते त्याच्या जवळच्या माणसांच्यात होतं, आणि त्याला बदलायचं असेल तर त्यांनी ते घरीच बदलावं अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं घर जिंकणं हा माझ्या परमार्थाचा पहिला मार्ग आहे असं महाराज म्हणाले. आता मगाशी ज्या 2-3 गोष्टी उल्लेख केला त्याच्या बाहेर अजून काय काय आहे ते आपल्यासमोर यावं म्हणून मी केवळ हे काही उल्लेख आपल्यासमोर करतो. दुसरी गोष्ट अशी की माझा परमार्थ ते म्हणायचे वृत्त्यंतरामध्ये आहे, तो वेशांतरामध्ये नाही. हे महाराजांचं अगदी नेहमी लक्षात ठेवण्यासारखं वचन आहे. ज्याला खरोखरच महाराजांचं काही करायचं आहे तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की हा परमार्थ वृत्त्यंतराचा आहे, वेशांतराचा नाही. कारण ते करण्याचं आत्ता म्हटल्याप्रमाणे ते करण्याचं खूप सोपं काम आहे, पण हे वृत्त्यंतराचं काम कठीण आहे. आणि त्याच्यासाठीच एक साधन म्हणून नाम सांगितलं, आणखीनही काही साधनं सांगितली ती आपल्याला काही जी पाहता येतील आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये ती आपण पाहूया. तिसरी गोष्ट त्यांचं म्हणणं एक फार व्यवहार्य आणखीन एक आहे की माझा परमार्थ उगीच कष्ट करण्याचा नाही, तीर्थयात्रा करण्याचा नाही, उपास तापास करण्याचा नाही, तो समजुतीचा आहे. आजचं आपलं जर सगळं वातावरण पाहिलं तर त्याच्यामध्ये बुद्धीला प्राधान्य आहे. आणि स्वाभाविक आहे, जसा हा विकास होत चालला आहे तशी बुद्धी अधिकाधिक प्रगल्भ होत चालली. आपण पाहतो आपल्यापेक्षा मुलं किती पुढे आहेत. कदाचित मागच्या पिढीमध्ये आपल्याला तसं म्हणत असतील, उद्या ह्याच्या पुढची मुलं त्याच्या पुढची बुद्धिमत्ता घेऊन येतील. हे सगळं खरं आहे, बुद्धीचं तो व्यवहार आहेच आहे. पण परमार्थामध्ये ती वापरावी, परमार्थामध्ये तिचं वापरणं म्हणजे समजूत वाढणं माणसाची. आणि आज आपण पाहतो शेवटी मॅच्युरिटी नाही म्हणायची वेळ येते. कोणाच्याही अंगी असो त्याच्याकडे ती मॅच्युरिटी नाही म्हणतो आपण. ही मॅच्युरिटी नाही म्हणजे काही समजूत नाही, दुसरं काही नाही. तर महाराज म्हणायचे माझा परमार्थ समजुतीमध्ये आहे, तो ह्या उगीच कष्ट करण्यामध्ये नाही आहे. त्यामुळं जर काही असे उगीच कष्ट कोणी करीत असेल तर त्याच्यापेक्षा त्यांनी केलेल्या उपासाला महत्त्व नाही असं नाही, त्यांनी केलेल्या यात्रेला महत्त्व नाही असं नाही, त्यांनी केलेल्या पारायणाला महत्त्व नाही असं नाही. पण माझं खरं मर्म कशात आहे तर ते त्या समजुतीमध्ये आहे. ती तुम्ही समजून माझं परमार्थ समजून करावा असं महाराज म्हणायचे. काय जे करतो ते नाम घेतो तर समजून घ्यावं का घेतो, काही करतो त्याला ते काय करायचं ते अन्नदान करतो का करतो समजून घ्यावं मग करावं. त्याने सांगितलं म्हणून मी करतोय, हा तो सोपा मार्ग झाला ठीक आहे, पण तो मनुष्य एखादा अडाणी सुद्धा करेल. आज आपल्याला बुद्धीचं कौतुक आहे ना, मग आपण का समजून घेऊ नये, का अन्नदान करावं, का नामस्मरण करावं, हे ज्या 2 बेसिक गोष्टी आहेत त्या आपण का कराव्यात हे आपल्याला समजून घेऊन करावं तर अधिक फायदा होईल. आपण नेहमी म्हणतो मुलांना की आपल्या साध्या शिक्षणामधली गोष्ट आहे की जिथे साध्या मुलांना शिकायचं असतं त्यावेळेला घोकंपट्टी करणारी मुलं आणि तोच अभ्यासक्रम समजून घेणारी मुलं याच्यामध्ये किती फरक असतो. आणि त्याला एकदा समजून आलेलं पुन्हा त्याला बघावं सुद्धा लागत नाही आणि त्यावर आलेलं कुठल्याही प्रश्नाचं तो उत्तर बरोबर देतो. हे जितकं खरं आहे तितकंच परमार्थामध्ये ज्याची समजूत वाढेल किंवा समजुतीनं जो करील त्याच्याकडून तसा परमार्थ घडेल हे अगदी उघड आहे. आणि त्यामुळे ते समजुतीवर भर जास्त देतात. ह्या इतर गोष्टी ह्या साधन म्हणून पूरक साधन म्हणून मानतात, पण ते महत्त्वाचं. दुसरी गोष्ट त्यांनी परिस्थितीच्या निरपेक्ष समाधानाची कल्पना मांडली, ती अत्यंत मोलाची आहे. आज सगळं माझं समाधान, सगळा आनंद काहीतरी घडण्यावर आहे. कुणी दाद दिली तर बरं वाटतं, गायक जरी झाला तरी सुद्धा दाद देण्यावर त्याचं गाणं अवलंबून राहतं. हे सगळं व्यवहारात सुद्धा माझ्या सुखाची वस्तू मिळाली तर समाधान आहे, काढून घेतली की दुःख आहे. इतकं सगळं हे आपलं जे नेहमीचं सुखदुःखाचा खेळ आहे हा सगळा कशावर तरी अवलंबून आहे. आणि महाराज असं म्हणतायत की तुमचं खरं समाधान परिस्थिती देत नाही आणि परिस्थिती काढून घेत नाही, त्याच्या निरपेक्ष समाधान आहे. एवढं तरी लक्षात ठेवलं. आणि असं काही आहे का एवढ्या चौकशीत जरी मनुष्य राहिला तरीसुद्धा त्याला महाराजांचा थोडाफार परमार्थ अधिक लक्षात येईल असं मला म्हणावं असं वाटतं. कारण हे सगळे आपण या भागात महाराजांचं तर काही नवीन आहे असं म्हणायचं कारणच नाही, पण तरीसुद्धा स्मरणासाठी समोर असायला काही हरकत नाही म्हणून केवळ हे काही वैशिष्ट्य त्यांची सांगितली. त्याच्याचबरोबर महाराजांच्या परमार्थाचं आणखीन एक वैशिष्ट्य असेल तर तो 24 तासाचा आहे. बाकीचे कितीतरी परमार्थ मार्ग असतात
एवढं वैशिष्ट्य काय आहे तर महाराजांच्या दृष्टीनं तर 24 तासाचं आहे. आता तासभर एखादी गोष्ट करणं अगदी साध्या भाषेत बोलू आपण, तासभर चांगलं वागणं ठीक आहे, पण 23 तास चांगलं वागणं कठीण जातं माणसाला. ही जी माणसाची व्यावहारिक अडचण आहे ती अडचण महाराजांनी हेरलेली आहे. आणि त्यांना माहिती आहे की हा देवळात जाईल तर चांगला वागेल, बरोबर आहे, पण देवळात जाऊन आल्यानंतर बाहेर कसा वागेल याची चिंता महाराज करत आहेत. आणि खरं सांगायचं तर तीच अडचण बाहेर आहे आज, की जर मनुष्य देवळात गेल्यानंतर तर वातावरण असतं, तिथं देवाचं काहीतरी सान्निध्य असतं, 4 सत्संगाची माणसं असतात, याच्यामुळे माणसाच्या वृत्तीवर थोडा परिणाम होतो आणि तो काहीतरी सात्विक विचार करतो किंवा काहीतरी चांगले विधायक विचार करतो, विघातक असतील तर गोष्टी टाळतो. हे सगळं त्याला तिथे शक्य होतं. ते त्याला बाहेर गेल्यावर कसं शक्य होईल याचा महाराज विचार करतात. देवळात तर शक्य व्हावंच, पण त्याच्याबरोबर बाहेर कसं शक्य होईल, म्हणजे त्यांच्या परमार्थाचा विचार हा 24 तासांचा विचार आहे. आणि म्हणून ते वर्तनावर भर देतात, कारण वर्तनच 24 तास माणसाचं सुरू आहे. बाकीच्या एखादी गोष्ट असेल, समजा एखादं मी पारायण हातात घेतलं असेल तर संपलं की माझा संबंध संपतो, म्हणून पूजा झाली की आरती म्हटली की माणसाचा संबंध संपला, तो बाहेर चालला. आता महाराजांना काळजी हा कसा वागेल, तिथे आरती करताना तर ठीकच वागेल, कारण शेवटी असं आहे ते वातावरण आहे. तसं इथं होईल म्हणून त्यांना ही चिंता आहे की याच्या बाहेर गेल्यानंतर, पूजा संपल्यानंतर, आरती संपल्यानंतर, देवळातून बाहेर आल्यानंतर, ग्रंथवाचन संपल्यानंतर मग हा काय करील. म्हणून महाराजांचा परमार्थाची 2 मला नेहमी वैशिष्ट्य वाटतात. एक तो 24 तासांचा आहे आणि तो उघड्या डोळ्यांचा आहे. महाराजांचा परमार्थ डोळे मिटून नाही, डोळे उघडे ठेवून करण्याचं आहे, कारण व्यवहार करायचा आहे त्यात. आता समजा एखादी साधी याची गोष्ट असली, ध्यानाची गोष्ट आहे, बा मनुष्याने डोळे मिटले की ध्यान लागलं, समजा त्याला काही बरं दिसलं किंवा काही त्याची चित्तवृत्ती शांत झाली, तर पुढे प्रश्न आहे, कारण डोळे तर उघडावेच लागतील. महाराजांचा व्यवहार अत्यंत व्यवहाराची चौकट सांभाळलेली त्यांनी. मग आपला व्यवहार आपला घरात आहे, आपला बाहेर आहे, ऑफिसमध्ये आहे, व्यवसायात आहे, सगळ्या ठिकाणी आहे. तिथे आपण 24 तास वावरणार, तिथे आपल्याला उघड्या डोळ्यांनीच व्यवहार करावा लागेल. त्या वेळेला माणसाची आंतरिक स्थिती टिकेल काय, त्याचं अंतरंग चांगलं राहील काय, याची चिंता त्यांना लागली. म्हणून त्यांचा परमार्थ हा उघड्या डोळ्यांचा आहे. त्याच्याचबरोबर एक अगदी आजच्या काळात जाणवण्यासारखी गोष्ट आहे की त्यांचा परमार्थ बिनकष्टाचा आहे. आपण जयंतीच्या निमित्ताने हे सगळी वैशिष्ट्य लक्षात ठेवावी. तसं नम्रपणाने मला असं वाटतं की बिनकष्टाचा, बिनखर्चाचा, बिनकष्टाचा नाही पण बिनखर्चाचा आहे. कष्ट उगीच नकोच आहेत त्यांना, पण त्यांच्या परमार्थात हे खर्चाचा विषय नाही आहे कुठे, कारण त्याची गरज लागत नाही. माणसाला दानाची सवय अवश्य असावी, पण ते दान आहे तिथं. त्या अमुक एक महाराजांचा परमार्थ करायचा आहे म्हणून मला एवढा खर्च येतो, ही महाराजांच्याकडे व्हायचं नाही, कारण त्यांचा परमार्थ गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांचा आहे ना. मग त्याला जर तो असा काही असेल, कोणाला तरी तो शक्य आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शक्य आहे असं जर असेल, तर महाराजांच्या परमार्थाचं वैशिष्ट्य काय राहील. तो गरीबातल्या गरीबाला शक्य आहे, अडाण्यातल्या शक्य आहे. अगदी ज्याच्याकडे काही नाही, 1 रुपया पैसा नाही, त्याला सुद्धा नाम अशक्य नाही, नाम शक्य आहे, स्मरण शक्य आहे. असा परमार्थाची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्याच्याच बरोबरीनं मला नेहमी असं जाणवतं की महाराजांच्या परमार्थामुळे, म्हणजे खराच जर करत असेल मनुष्य तो तरा, कारण ही सुद्धा सांगायची वेळ येते म्हणून आपण याचा उल्लेख करतो की महाराजांचा खराच परमार्थ तो करत असेल तर सामाजिक प्रश्न त्यातून कधी निर्माण झालेले आहेत. सामाजिक प्रश्न सुटायला मदत होते. महाराजांचा माणूस असेल तर निस्वार्थी असेल, कामाचं चोख मूल्य देईल, न मूल्य देता कुठली गोष्ट घेणार नाही, ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्या त्या पारमार्थिक माणसाची त्यांनी सांगितलेली आहेत. तर त्यामुळे उलटे सामाजिक प्रश्न सोडवेल, सामाजिक प्रश्न निर्माण करणार नाही, कारण त्यांचा ज्या नामावर भर आहे. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी जर पाहायच्या म्हटल्या तर त्याच्यात मौन अभिप्रेतच आहे मुळात. वैखरीने नाम घ्या पण त्याच्याबरोबर आत कसं जाईल हे बघा, असं जो म्हणतोय तो शेजाऱ्याला सुद्धा त्याच्या नामाचा त्रास होणार नाही, इतकी काळजी घेतोय साधनामध्ये, तर बाकीच्याची किती घेईल या दृष्टीने विचार केला तर साधनेच्या व्यक्तिगत साधनेवर त्यांचा जास्त भार आहे. समूहाने जमेल तेवढं कराच, ती प्रेरणा माणसाला गरजेची आहे. त्याच्याशिवाय त्याच्या ठिकाणी सगळे संशय दूर होत नाहीत, त्याला माहिती कळत नाही, यातलं ज्ञान मिळावं हे बरोबर आहे, इतरांच्या कडून प्रेरणा मिळते हेही बरोबर आहे, हे सगळं खरं आहे. पण शेवटी हे मला अंमलात आणायचं आहे आणि ते मला अंमलात आणायचं आहे हा जो विचार आहे तो त्यांच्यात प्रधान असल्यामुळे व्यक्तिगत साधनेवर त्यांचा भर आहे की जी सामाजिक प्रश्न निर्माण करीत नाही, ती उलटी चांगली समाजाला पूरक असलेली निस्वार्थी अशा तऱ्हेची माणसं निर्माण करते. म्हणून त्यांच्या ह्या एकंदरीत या ज्या परमार्थाचे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये हे आहे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जाता जाता बघण्यासारखं आहे ते म्हणजे त्यात भेदाभेदाला कुठे स्थान नाही. ही आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येईल की महाराजांच्या परमार्थामध्ये भेद नाही, श्रीमंत हा भेद नाही, अडाणी हा भेद नाही, गरीब हा भेद नाही, जातीचा भेद नाही, नामाला कशाचं बंधन आहे, हरिहरा नाही भेद इतकं म्हटलेलं आहे. तर तिथे तुमच्या पंथाचा सुद्धा भेद नाही. म्हणून क्षणभर विचार केला तर महाराजांनी रामाचं तर ते राममयच होते, यात काही शंकाच नाही, त्यांचं ते उपास्य दैवत होतं, गुरुनी दिलेली उपासना आहे.
हे बरोबर आहे. पण त्याच्याचबरोबर हेही लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांनी शेवटी जाताना जेथे नाम तेथे माझे प्राण म्हणले, जेथे राम तेथे तसं नाही म्हणलेलं. रामनामाचा आग्रह तुमचं नसलं तर रामनाम घ्या, पण तुमचं काही असलं तर ते करा. त्यांचा आग्रह नामाचा आहे. म्हणजे तो सुद्धा भेद त्यांनी कुठे येऊ दिला नाही. हे जरी आपण लक्षात घेतलं तर या परमार्थाचं एवढं वैशिष्ट्य आणि आजच्या काळाचे, म्हणजे ज्याला मी असं म्हणेन की हा कालोचित परमार्थ आहे. अक्षरशः महाराजांचा परमार्थ हा कालोचित परमार्थ ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेचा आहे. आणि त्याची गरज महाराज म्हणत तसं हवे इतकी माणसाला उपासनेची गरज आहे. हवे इतकी गरज आहे. जितकी माणसाला जगण्यासाठी हवेची गरज आहे तितकी माणसाला उपासनेची गरज आहे. अंतरंग सुधारायला आणि समाधान मिळवायला. त्याला जर खरंच समाधान आणि आनंद मिळवायचा असेल तर त्याला उपासनेची आत्यंतिक गरज आहे. महाराजांनी जाता जाता एक वाक्य सांगून ठेवले, ते सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की निस्वार्थ काम करणाऱ्यांना देखील उपासनेची गरज आहे. म्हणजे आता सर्वसाधारणपणे निस्वार्थी काम करणाऱ्यांची समजूत अशी असते की मला आता काय उपासनेची गरज नाही, मी नीतिमान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं मी काम करतो, किंवा मी काय समाजाचं करतो, मी अमुक करतो. हे सगळं ठीक आहे, पण तो जो करतो ना, तो जो आहे मी शेवटी, तोच तुमच्या शेवटी समाधानाच्या आडी. कारण त्याला पटणार सगळं होतंय तोपर्यंत मीचं सगळं आहे. महाराज म्हणायचे जोपर्यंत खाण्यापिण्याची सोय आहे तोपर्यंत आमची परमार्थाची मजल आहे म्हणले. उपाशी राहून परमार्थ करावा इथपर्यंत माझी तयारी आहे. तसं ह्या मीचं आहे शेवटी, की तो कुठेतरी आहे, तो जाणार नाही. तर तो जो आहे त्याला समजा उद्या त्याला काही नाही मान्यता मिळाली, उद्या त्याला काही नाही पुरस्कार मिळाला, कशात मनुष्य अडकेले काही सांगता येत नाही. तर त्यामुळे निस्वार्थीपणाने काम करणारा सुद्धा कुठल्या एखाद्या सूक्ष्म स्वार्थात अडकेल आणि मागे येईल हे सांगता येत नाही. म्हणून निस्वार्थी काम करणाऱ्यांना सुद्धा उपासनेची गरज आहे. आता हवेची गरज जर निस्वार्थी माणसाला लागत नसेल तर ठीक आहे, पण त्यालाही हवेची गरज लागते ना. याचाच अर्थ असा आहे की त्याला उपासनेची सुद्धा गरज आहे. आणि अशा तऱ्हेची उपासना सांगितली आहे. आपल्यासमोर या उपासनेमध्ये काय एक सारूप वैशिष्ट्य सांगता येईल, 4-5 गोष्टी सांगता येतील का? तर नाम आपल्याला कल्पना आहे. दुसरं काय असेल तर महाराजांना निस्वार्थ प्रेम करणं आवडतं. हे त्यांच्या उपासनेचं अत्यंत महत्त्वाचं अंग आहे की जे अत्यंत दुर्मिळ आहे. आज कुटुंबामध्ये निस्वार्थ प्रेम मिळायचे कठीण आहे. बाहेर तर आपण विचार केला तरी सुद्धा ही कल्पना अनेकांना असेल पण वाटेल की काय वाय सांगतायत. पण खरं त्याची गरज किती आहे. कारण निस्वार्थ प्रेमाचा एखादा क्षण माणसाला मिळाला तर मनुष्य काय आनंदित होतो याची कल्पना ज्यांना मिळाला असेल त्यांनाच असेल, किंवा ज्यांनी केलं असेल त्यांनाही असेल. ज्यांनी केलं असेल त्यांना कल्पना असेल की निस्वार्थ प्रेमाची काय व्हॅल्यू आहे किंवा काय त्याचं महत्त्व आहे हे, आणि त्याची गरज किती आहे माणसाला. तेव्हा महाराजांच्या या सगळ्या परमार्थामध्ये नामाला जसं स्थान आहे. आणि म्हणायचेच ते, नाम आणि प्रेम एका नाण्याच्या 2 बाजू आहेत म्हणायचे. नाम घेणाऱ्या एका माणसाने आपल्या मुलाला बदडून काढलं तर महाराज म्हणले हे काय नाम घेणं आहे, तू मुलाला इतकं गुरासारखं मारतो म्हणले, काय नाम घेऊन उपयोग आहे. इतकं त्यांना त्या प्रेमाचं त्यातलं महत्त्व आहे की नामाबरोबरीनं त्याच्याकडे प्रेम असायला पाहिजे आणि ते अत्यंत निस्वार्थ प्रेम असायला पाहिजे. तेव्हा महाराजांचा जो माणूस असेल आणि तो जर ही उपासना करीत असेल तर त्याच्यासमोर ही गोष्टी अवश्य असाव्यात. मी 5 मुद्द्यामध्ये त्याचं सार आपल्यासमोर ठेवू इच्छिन की नाम आहे, त्याच्याबरोबर प्रेम आहे, त्याच्याबरोबर वृत्त्यंतर आहे. वृत्तीत फरक हा महाराजांच्या उपासना. आता ती माझी तर रोजची उपासना आहे की माझी वृत्ती अशी आहे आणि याच्यासाठी एक शेवटचं साधन आहे ते म्हणजे अभ्यास. तर ते साधनसुद्धा 5वं साधन तितकंच महत्त्वाचं आहे की मी ह्याचा सातत्याने अभ्यास करीत राहीन. बाबा मी कुठे आहे, कुठे जायचं आहे एवढं कळलं, जायचा मार्ग काय आहे ते कळलं, आणि त्याच्यासाठी साधन काय करायचं ते कळलं की माणसाचा प्रवास सोपा झाला. एका माणसाचा प्रवास सोपा झालेला असेल तर उरलेल्यांचा सोपा होऊनच शेवटी ते बाकीचं सगळं सुधारणार नाही. चित्र कसं बदलणार तरी यामुळेच बदलेल. आपल्या कुटुंबापुरतं असेल तर आपल्या कुटुंबापुरतं बदलेल, ठीक आहे. ते चांगलं कसं होईल यासाठी त्यांच्या उपासनेची ही साधनं आहेत. त्यामध्ये नाम, प्रेम, त्याच्याबरोबरीनं वृत्त्यंतर ज्या माणसाच्या अंतरंगाची सुधारणा, आणि महाराजांचं अत्यंत चौथी आवडती गोष्ट असेल तर कर्तव्याचरण. ही त्यांना अत्यंत आवडती गोष्ट आहे की ज्याच्या वाट्याला जे कर्तव्य आलं असेल ते कदाचित त्याचं वडील म्हणून असेल, मुलगा म्हणून असेल, कोणाचा भाऊ म्हणून असेल, किंवा काही असेल, काय ऑफिसमध्ये नोकर म्हणून असेल, मालक म्हणून असेल, कुठेही असेल, व्यावसायिक असेल, काय त्याचं कर्तव्य असेल ते त्यांनी किती काटेकोरपणे किती चांगलं करता येईल याचा सातत्याने विचार करीत राहावं आणि त्याचं आत्मपरीक्षण करीत राहावं असं महाराज म्हणत. तर या दृष्टीनं नाम, प्रेम, वृत्त्यंतर, कर्तव्य आणि सातत्याने अभ्यास एवढं जर माणसाने ठेवलं तर महाराजांचा परमार्थ आहे तो त्याला नक्की सापडेल असं मला वाटतं. महाराज नेहमी नामाचा आग्रह धरीत. ही सर्वत्र अगदी माहीत असलेली गोष्ट आहे. त्यातल्या त्यात सोपं म्हणून महाराजांनी नाम सांगितलं, त्यातल्या त्यात प्रभावी म्हणून नाम सांगितलं असं आपण लक्षात घेऊ. नाम का सांगितलंय तर मला कदाचित माझ्यातला बदल काही एका रात्रीत घडवून आणता येणार, त्याला किती काळ लागेल कोणास ठाऊक, पण मला नाम रोज घेता येईल.
एवढं मला शक्य आहे. कुणी अडाणी असेल तरी त्याला रामराम म्हणता येईल, काय विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल, एवढं त्याला करता येईल. त्याला ती वृत्तीच वगैरे काय कळत नाही, ठीक आहे, पण त्याला तेवढं करता येईल ना. श्रीमंताला करता येईल, गरिबाला करता येईल. म्हणून त्यांच्या दृष्टीनं नावाचा आग्रह का आहे हे जरा समजून घेतलं तर ते सोप्यात सोपं आहे म्हणून सांगितलं, कुणालाही करता येण्यासारखं आहे म्हणून सांगितलं. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची एक मानसशास्त्रीय बाजू त्याच्यातली पकडून ते सांगितलेलं आहे. संतांनी जे विचार केलेले आहेत ते पूर्ण मनाचा अभ्यास करून केलेले आहेत की माणसाच्या जीवनामध्ये एक मनुष्य जर घेतला आणि त्याच्यातलं जर स्मरण वजा केलं तर माणसाची अवस्था पशु एवढी सुद्धा राहणार. माणसाच्या जीवनातलं स्मरण ही एक शक्ती वजा झाली तर त्याच्या जीवनात काय राहील ह्याचा विचार करू. अनेकदा दुर्दैवाने अशी माणसांच्यावर वेळ येते, आपण पाहतो की त्यांच्या स्मरणशक्तीवर आघात होतो आणि त्यांना जवळचा माणूससुद्धा ओळखत नाही होतो. अशा वेळेला कितीही विद्वान, कितीही शिकलेला, कसलाही कोणत्याही पदावरचा माणूस असला तरी एका क्षणात निकामी करण्याचं सामर्थ्य त्या स्मरणामध्ये आहे. विस्मरण झालं की संपलं. तसं महाराजांनी ह्या स्मरणाचाच धागा का पकडला एवढ्या सगळ्यामध्ये, तर नामाला सुद्धा स्मरण नामस्मरण म्हटलेलं आहे, नुसतं ना नामस्मरण म्हणलेलं आहे. तर नामस्मरण हे का, तर ते त्या स्मरणाची माणसातली मूळ शक्ती त्यांनी धरलेली आहे की तिथे सगळ्याचं गणित आहे. माणसाला कामाची आठवण राहिली नाही तर काम होणार नाही, नावाची आठवण राहिली नाही तर काय होईल, सही नाही करता यायची माणसाला, इतकी साधी अवस्था आहे माणसाची. नाही आठवली सही त्याला तर काय करेल व्यवहार, म्हणजे त्याला आठवते म्हणून त्याचा व्यवहार सगळा चाललेला आहे ना. मग त्याला या आठवणीच्या शक्तीला त्यांनी धागा धरला आहे. ज्याचं माणसाला जास्तीत जास्त स्मरण राहतं तसा तो घडत जातो. जसं त्या राजपुत्राला सगळ्यांच्या बरोबर राहावं लागतं. शिकायला ज्या वेळेला एखादा राजाचा मुलगा असेल, पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत, आज कोणी आणखीन कोणाचा असेल, पण तो जर शिक्षणाला ठेवलेला असला तर शिक्षकांचे त्यांच्यावर जबाबदारी असते की तो त्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्याबरोबर परीक्षा देतो, त्यांच्याबरोबर पास होतो, त्यांच्याबरोबर कधी नापास होतो, कधी काय होतो, पण त्याला एक जाणीव ते सारखं देत राहतात. तो राजपुत्र आहे एवढं लक्षात ठेवा. हे जसं आहे तसं आपण भगवंताचे आहोत एवढं लक्षात ठेवा. नाम म्हणजे काय नक्की, नाम म्हणजे नुसतं रामराम, नुसतं विठ्ठल विठ्ठल किंवा असं काही आहे का हे, तर हे महाराजांनी नामस्मरणाचा संपूर्ण अर्थ सांगितला. नामस्मरणावर इतकं महाराज बोललेले आहेत की त्याच्यातलं महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तरी आपल्याला, म्हणून तर एवढी 365 प्रवचन आपल्यासमोर आहेत, रोज वाचतोय, ते नामाव्यतिरिक्त काही नाही आहे, तरीसुद्धा नामाचं महत्त्व सांगून संपलं नाही. ह्याच्यामधलं जे स्मरण आहे ती धाकडी त्यांनी का पकडली, तर त्यासाठी एवढीच की तो कोणाचा आहे, तो मूळ कोण आहे याचं त्याला जर स्मरण राहिलं तर कधीतरी तो ते होईल. तेव्हा त्याला त्याच्या भगवंतपणाचं स्मरण रोज देण्याची यंत्रणा म्हणजे रोजचं नामस्मरण आहे. त्याला भगवंतपणाचं किंवा त्याच्या ठिकाणच्या देवत्वाचं स्मरण आहे. आज मला सांगा, देवत्वाचं विस्मरण माणसाला जर झालं तर मनुष्य काय करतो, आपण पेपर वाचतो रोज, ही काय अवस्था आहे, तर एवढ्यामुळे ती आहे की त्याला त्याच्या देवत्वाचं विस्मरण झालेलं आहे. एकदा जर विस्मरण झाले तो काय करतो ह्याला काय अर्थच नसतो, आपण पाहतोच व्यवहारामध्ये. मग हे सगळे आपल्याला दुष्परिणाम आणि त्याचे अशांतता सगळी दिसते. त्याचं कारण की त्याला त्याच्या देवत्वाचं विस्मरण होतं. म्हणून देवत्वाचं स्मरण देण्याची जर काही विद्या असेल तर ती नाम आहे. म्हणून नामाचा अर्थ लक्षात घेऊन नाम घ्या, समजून घ्या असं जे महाराज म्हणतात. त्याच्यामध्ये काय असेल तर हे समजून घ्या की तो जे आपण ज्याचं नाव घेतोय तो मी स्वतः आहे आणि नसेल तर होऊ शकतो याची सारखी जाणीव राहावी. त्याला राजपुत्र ह्याची जाणीव दिली असेल तर तो उद्या तसा वागायला लागतो. हे जे जितकं साधं मानसशास्त्रीय आहे तसंच तो देव आहे याची त्याला जर जाणीव दिलेली असेल तर ठीक आहे, त्याला वेळ लागेल पण तो कधी ना कधीतरी देव होईल आणि ती त्यांना आशा आहे. नाहीतरी माणसाच्या अंतरंगातला बदल ही सगळ्या शास्त्रांचा आणि संस्कृतीचा प्रश्न आहे ना. मग तो त्यांनी नामाच्या सोप्या मार्गाने सोडवलाय. त्याला सतत स्मरण दिलं, अरे तू भगवंत आहे, अरे तू रामाचा आहेस, अरे तू देवाचा आहेस, हे एवढं लक्षात असलं तरी मनुष्य लगेच त्याच्या वर्तनात फरक पडतो आणि तो फरक पडावा यासाठी हे सोपं साधन म्हणून नाम आहे. दुसरी बाजू माणसाला अडणारी काय असेल तिचा त्या नामाशी संबंध आहे म्हणून हे सांगायचं. दुसरी बाजू नेहमी माणसाला अडणारी म्हणजे शेवटपर्यंत त्याच्या आनंदाला विरजण घालणारी आणि तरीसुद्धा त्याच्या लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे अहंकार. की माणसाला शेवटी ते आड येतं तर त्याचा अहम आड येतो. एखादा अत्यंत उत्तम माणूस असतो, कुठल्या तरी क्षेत्रातला असेल, कशातलाही असेल, पण त्याचा तो अहंकार काय त्याला सोडता येत नाही. तो सुटला नाही की बाकीच्यांना त्याचा कसा उपद्रव होतो हे बाकीचेच जास्त जाणतात. त्यामुळे ते आपणही इतरांच्या बाबतीत जाणू शकतो. तो जो अहंकार आहे तो तिथे आहे. त्यांचं म्हणणं नामाचा संपूर्ण अर्थ काय आहे तर मी नाही आणि तू आहेस या स्थितीचं सदैव भान म्हणजे नाम. आता मी नाही आणि तू आहेस असं म्हणायचं म्हणजे त्या मीवरच आघात आहे मुळात. ठीक आहे, आपण एखादं कर्तृत्व केलं, भगवंताच्या कृपेने केलं, जे ते सत्पुरुष होऊन गेले त्याने
अचाट सामर्थ्याचे आणि अत्यंत अलौकिक ग्रंथ लिहिलेत, पण शेवटी काय लिहिले? आता माझे उरले पाईकपणा. एवढी ज्ञानेश्वरी लिहायची आहे, पण शेवटी असं लिहिले की माझे पाईक पण उरले, माझं काही नाही. त्यांच्या समर्थ कृपेची वचन आहे, तो हा दासबोध असा आहे. नाही तर एवढं लिहिणाऱ्याला केवढा त्याचा अहंकार राहील की बाबा एवढं मी केलं, आता सगळ्या जगाला मार्गदर्शन. ते त्यांच्या कृपेने झालं. ही ज्याला भान असतं, आणि आपण नेहमी पाहतो एखादा नम्र मनुष्य असेल, निरहंकारी मनुष्य असेल, तर त्याच्या सहवासात किती आनंद होतो माणसाला. पण तो तुम्ही एखाद्या अहंकारी माणसाच्या सहवासात या की लगेच कसं मनाला सतत अस्वस्थता राहते आणि कशी मनाची अवस्था होते हे आपल्याला कळेल. तर हा जो मूळ अहंकार आहे त्याच्यावर त्या नामाचं बोट ठेवलेलं आहे की मी नाही आणि तू आहेस, हा नामस्मरणाचा संपूर्ण अर्थ आहे असं महाराज म्हणायचं. मी नाही आणि तू आहेस याची मनाला सतत जाणीव. कर्तृत्व केलं, मी नाही केलं, तू केलंस. ही भगवंताची सातत्यानं जाणीव आहे. ही माणसं दिली. अनेकांची माणसांच्या बद्दल तक्रार असते, परिस्थितीबद्दल तक्रार असते, काय त्यांना मिळालेल्या गोष्टी न मिळालेल्या गोष्टींची तक्रार असते. तर ह्याच्या बाबतीत सुद्धा मी नाही तू आहेस, तुझ्यामुळे ही आलेली परिस्थिती आहे असं त्याला वाटतं. तो त्याचे कर्तव्याचरण तर महाराजांना अत्यंत आवडतं, पण त्या कर्तव्याचरणाबरोबर त्याच्यात जी आजूबाजूची सांगड आहे, संबंधांची आहे, माणसांची आहे, वाटायला येणाऱ्या घटनांची आहे, ह्या सगळ्याकडे दृष्टी काय आहे? तर तू आहेस, मी नाहीच याच्यामध्ये. मी असतो तर असं कसं झालं, असं का झालं, मला असं व्हायला पाहिजे होतं, तसं व्हायला पाहिजे होतं. हे सगळे विचार मनामध्ये केव्हा येतील? ज्यावेळेला मी ज्यावेळेला बळकट आहे तेव्हा येतील. ज्यावेळेला तूच बळकट आहेस तेव्हा माझं काम करायचं ते मी केलं, आता सगळं राज्य तुझं आहे, असं जे स्थिती आहे मनाची ती यावी म्हणून ते धडपडतात. आणि त्यातलं हे नाम हे साधन आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीनं नामाचा अर्थ हे मी नाही आणि तू आहेस या स्थितीचं सातत्याने भान येणं माणसाला. आणि म्हणून दैनंदिन नामस्मरण सांगितलं. कधीतरी हे भान येऊन उपयोग नाही. मला बैल गेला झोपा गेला उपयोग नाही. मी ज्या वेळेला काहीतरी करणार आहे त्याच वेळेला मला हे भान पाहिजे. आणि आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला माणसाला ही कुणीतरी शक्ती काम करते आणि तिचा मी काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे किंवा तिच्या हातातलं बाहुलं आहे मी आणि मी हे काम करतोय अशी भावना असेल तर त्याची त्या कामाकडे बघण्याची दृष्टिकोनच बदलतो. त्याच्यावरती ताण राहत नाही, तो सहजपणे ते सगळं करतो. आणि ही सहजता तेव्हा येते ज्या वेळेला हा अहंकार नसतो. म्हणून माणसाला देवत्वाचं भान देणं, अहंकाराचा निराश करणं आणि त्याची जी स्मरणाची ताकद आहे जिच्यावर त्याचा सगळा व्यवहार चालू आहे तिथे ही उपासना नेऊन ठेवणं, हे सगळे ह्या नामस्मरणाच्या आग्रह धरण्यामागची त्यांची कारणं आहेत. आणि नाम हा भगवंताचा संकेत आहे असं महाराज म्हणायचे. नाम हा भगवंताचा संकेत आहे. मी जी हातात वस्तू घेतली आहे ती काय आहे याची कल्पना आपल्याला नसते. जसं एखादा पारखी येतो आणि तो सांगतो अरे रत्न आहे, तोपर्यंत दगडच आहे. ज्याला पारख नसेल त्याला तो दगड आहे, पण ज्याला पारख असेल त्याला ते रत्न आहे. तर नाम हे काय आहे नक्की? तर हा भगवंताचा संकेत आहे असं जर म्हटलं तर मनुष्य ते किती काळजीने घेईल, किती जबाबदारीने घेईल, किती मनापासून घेईल. हे सगळं एखादी मोठे माणसाच्या बरोबर आपण वावरतो, एखादा फार मोठा माणूस आहे आणि त्याच्या हातातली एखादी वस्तू जरी आपल्याला सांभाळायला दिली तरी त्यांची आहे म्हणून आपण सांभाळतो. मग जो भगवंताचा संकेत आहे तो जर आपल्या जीवनामध्ये आपण आणत असू तर त्याला किती महत्त्व असेल हे डायमेन्शन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नामाच्या रूपाने. हा समजून घेऊन जर आपण हे सगळं पाहिलं महाराजांचं म्हणणं तर त्यांना काय म्हणायचं इथपर्यंत जाऊ शकू. आणि मग त्यांना जी खंत होती ती राहणार नाही की माझ्या सगळ्या सांगण्याकडे आपण लक्ष पुरवली नाही असं जे म्हणतात, किंवा माझा परमार्थ समजुतीचा आहे असं जे म्हणतात, ते समजुतीचा म्हणजे काय आहे हे नामाचा अभ्यास करून किंवा या सगळे त्याचे अर्थ लक्षात घेऊन जर हे आपण काम केलं तर नक्की हे होईल असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर महाराजांनी आपल्याला लौकिकदृष्ट्या कसं वाटतं की चांगल्या गोष्टी घडाव्यात. आता आपण म्हणतो तसं व्यावहारिक अडचणी येऊ नये किंवा आणखीन काही येऊ नये अशी एक सोयीची कल्पना माणसाची असते सगळी. प्रपंचाच्या सोयी लागणं हे आनुषंगिक भाग आहे आपल्या उपासनेचा. हा आनुषंगिक भाग, एखाद्याचं बाय प्रॉडक्ट असतं ना तसं हे आहे. एखादी गोष्ट मूळ प्रोडक्शन वेगळंच असतं आणि त्याचं एक बाय प्रॉडक्ट असतं, ते आपोआपच निर्माण होतं त्याच्याबरोबर. तसं आपल्या प्रपंच मार्गी लागणं किंवा त्याच्यातल्या अडचणी दूर होणं किंवा तो सुकर होणं हे परमार्थाचं प्रॉडक्ट नाही, हे परमार्थाचं बाय प्रॉडक्ट आहे नावाचं. ते आपण एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि ते बाय प्रॉडक्ट आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग प्रॉडक्ट काय आहे मुळामध्ये असं नाही का? तुम्हाला परिस्थिती निरपेक्ष समाधान देणं हे खरं परमार्थाचं प्रोडक्शन. की मला सुखाचं सगळं झालेलं आहे आणि त्यावेळेला मी आनंदात आहे, ह्यात एक वेळ वैशिष्ट्य नाही आहे. कारण ते गेलं तर कदाचित मला असमाधानात राहण्याला लागण्याची शक्यता आहे. पण हे सगळं आहे तरी मी समाधानात आहे आणि सगळं नाही तरी मी समाधानात आहे. आपण संतांचे प्रपंच यासाठी अवश्य अभ्यासावेत. त्यांच्या संतांच्या प्रपंचामध्ये काय आहे नक्की? मुलंबाळं आहेत का, घरदार आहे का, त्यांचे इस्टेटी आहेत का, काय आहे? आपण जर या खऱ्या संतांच्याकडे गेलात तर आपल्याला यातल्या कित्येक गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडे नाही तसं आढळेल. पण त्यांच्याकडं जे समाधान आहे ते आपल्याला नाही असंही आढळेल. हे जे परिस्थिती निरपेक्ष समाधान आहे
ते खरं परमार्थाचं प्रोडक्ट आहे. आणि ह्या नामाचं किंवा उपासनेचं खरं काय प्रोडक्ट असेल तर हे आहे. त्यांनी प्रगतीच्या काही खुणाही सांगितल्या, ते एक 2-4 खुणा मी आपल्यासमोर ठेवतो. आणि ह्या आपल्या ह्याच्या निरूपणाच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने जो उहापोह चालला आहे तर त्याचाही समारोप करतो. ते म्हणायचे की नीतिमत्ता सुधारणं हे उपासनेचं लक्षण आहे. उपासनेचं लक्षण कशावर आहे? नीतिमत्ता सुधारण्यावर आहे. माणसाचे विकार क्षीण होण्यावर आहे. असत्य आहे समजा तर कमी होण्यावर आहे. मोह आहे तर कमी होण्यावर आहे. लोभ आहे तर कमी होण्यावर आहे. म्हणजे कशावर मोजायचं? किती कोटी जप झाला याच्यावर मोजूया? नाही, त्याच्यावर त्यांना मोजणं अपेक्षित नाही. किती वेळा यात्रेला गेला याच्यावर मोजूया? नाही मोजतायत. त्यांचं म्हणणं की विकार क्षीण होणं हे प्रगतीचं लक्षण आहे. म्हणजे महाराजांना उपासनेच्या प्रगतीची लक्षणं सुद्धा कशी सांगावीशी वाटतात ती आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली, आपल्यासमोर असतीलही, पण या निमित्ताने जरी ठेवली तरीसुद्धा त्याचा आनंद होईल. अधिक काय वाटावं तर भगवंताचं अस्तित्वाची खात्री माणसाला अधिक अधिक पटत गेली की त्याची उपासना चालली आहे, बरोबर योग्य दिशेने चालली आहे. कशावरनं समजावं तर भगवंताच्या अस्तित्वाची अधिकाधिक खात्री होत जाणं आणि त्याच्या कर्तृत्वाची खात्री होत जाणं हे माणसाच्या सगळ्या उपासनेची वैशिष्ट्ये आहेत किंवा त्याच्या प्रगतीची लक्षणं आहेत असं महाराज म्हणतात. तर ती आपण लक्षात ठेवली तर आपण जी जी उपासना महाराजांची म्हणून करत असू त्यामध्ये असं काही होतं आहे का किंवा ते त्या निमित्ताने तिथंपर्यंत येतं आहे का असं पाहिलं तर नसेल तर येईल, असेल तर आनंदच होईल आणि आणखीन प्रगती होईल. महाराजांचा परमार्थ हा अनेक गोष्टीतून शिकून घेण्यासारखा आहे. चरित्र आहे, प्रवचन आहे, त्यांच्या उपदेशाचे काही स्फुट प्रकरणं आहेत तर त्याचंही पुस्तक उपलब्ध आहे. म्हणजे उपलब्ध आहे म्हणण्यापेक्षा पुस्तक आज उपलब्ध नाही पण निदान त्याची काही प्रती त्याच्यावरून मिळणारी काही झेरॉक्स प्रतीसुद्धा आज मिळू शकतील की ज्याच्यावरून त्यांचा तो उपदेश शिकता येईल. पत्रव्यवहार महाराजांचा आहे, त्यांच्या हस्ताक्षरातला काही पत्रव्यवहार आहे, त्यांनी तोंडी सांगून दुसऱ्यांनी मजकूर लिहून दिलेली पत्र आहेत, अशी काही पत्र उपलब्ध आहेत. तर याच्यातूनही त्यांचा पत्रव्यवहार, त्यातूनही त्यांचा परमार्थ आपल्याला त्या पत्रव्यवहाराच्या मार्गाने आपल्याला शिकून घेता येण्यासारखा आहे. शिवाय अत्यंत मोलाचा ठेवा म्हणजे त्यांचे अभंग आहेत. महाराजांचं भजनावर अत्यंत प्रेम आहे. ते म्हणायचे की सगुण भजन कधी सोडू नये, सगुणाची उपासना सोडू नये, कारण सामान्य माणसाला निर्गुणाचं जमण्यासारखं नाही. त्यांनी सगुणाच्या मार्गानेच तिकडे जावं हे चांगलं, तसं भजनाच्या मार्गाने जावं हे चांगलं. त्यांचं भजनावर अत्यंतिक प्रेम आहे आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला एक सोपं साधन त्यांनी आपल्याला मोठं दिलेलं आहे. आणि त्याच संदर्भात त्यांच्या रचना पण आहेत. 398 अभंगांची महाराजांची गाथा आहे. तर ते सुद्धा आपल्याला त्यांचा उपदेश सगळा शिकून घेण्यासारखी आहे. त्यातच नामाविणं इथं समजू नका अशी कितीतरी महाराजांचे अभंग आहेत की ज्याच्यावरून त्यांच्या अंतःकरणाच्या तळमळीची आपल्याला कल्पना येईल, त्यांच्या सांगण्याचं प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे. तर ती चैतन्य गाथासुद्धा अवश्य बघण्यासारखी आहे. त्यातलेच एका पत्रातलं मला आठवण होते तेवढी मी शेवट सांगतो आणि ह्या आपल्याचं जयंतीच्या स्मरणांच्या समारोपाकडे येतो. की पत्रव्यवहारामध्ये एका ठिकाणी ब्रह्मानंदानं त्यांनी लिहिलं की जागा जागा जागा. महाराजांना एकदा सांगून समाधान नाही झालं, म्हणले जागा जागा जागा. एवढ्यावरही समाधान झालं. नुसता मनुष्य जागा होऊन काही उपयोग होत नाही. वागा वागा वागा, जागा जागा जागा, वागा 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 एवढं सांगितलं आणि तरीही समाधान झालं नाही म्हणून परत पत्रात पुढे लिहिले की जरूर 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 आपल्या जन्माचं आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी कल्याण कसं साधेल आणि हे आपलं विधायक इथं कसं होईल ह्या सगळ्याची चिंता असलेल्या माणसाची किंवा त्या सत्पुरुषाची तळमळ ह्या 3 शब्दात समजून येते असं मला वाटतं. जागा जागा जागा, वागा वागा वागा. कारण ते होत नाही पुढे, जागा होतं पण वागत नाही. त्यामुळे जागा जागा जागा, वागा 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 आणि जरूर 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 ही संधी परत येणार नाही. म्हणून यासाठी आपल्याला मिळालेल्या परजन्माच्या संधीचं आणि एवढ्या मोठ्या क्षमतांचं, निसर्गातल्या सर्वोच्च क्षमतांचं आपण चीज करावं असं जे त्यांना वाटतं त्यासाठी जरूर 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 महाराजांनी समारोप केला त्या पत्रामध्ये. आणि शेवटी गुरुची खरी सेवा महाराज म्हणायची कशी होते. आता जयंती आहे तर हे एक सत्पुरुष आहेत, त्यांची सेवा कशी होईल त्यांनी स्वतः सांगून ठेवलेलं आहे की मला जे आवडतं ते करणं ही माझी खरी सेवा आहे. आपण आपल्याला जे आवडतं ते महाराजांचं करायला जातो. एवढं तरी लक्षात ठेवला, फरक तरी लक्षात येईल की गुरुंना काय आवडतं ते करणं ही त्यांची खरी सेवा आहे असं महाराजांनी सांगून ठेवलं आहे. तेच महाराजांच्या बाबतीत लागू आहे. म्हणून सगळ्यात शेवटी आपण त्यांच्या बाबतीत काय लागू करून घेऊ तर मला असं वाटतं त्यांना 2 गोष्टी, 5 मार्ग तर सांगितलेच आहेत साधन, पण त्याच्याचबरोबर शेवटच्या 2 गोष्टी अगदी लक्षात ठेवण्यासारख्या सार म्हणून शेवटी काय सांगता येईल तर भगवंताचं स्मरण आणि अखंड कर्तव्याचा आचरण. 2 गोष्टीवर महाराजांचं अत्यंतिक प्रेम आहे. हे अगदी शेवटी खाली आलं तर आणखीन काय राहील तर आपलं कर्तव्य आपल्या जागी अत्यंत उत्तम, जितकं चांगलं करता येईल तेवढं कसं करू हे करणं त्यांना आवडतं. आणि
त्या सगळ्यामध्ये भगवंताचं सातत्याने जेवढं जमेल तेवढं स्मरण ठेवणं त्यांना आवडतं. तर ह्या दोन गोष्टी त्यांना आवडतात. तर आता गुरुची खरी सेवा कशात आहे आपल्यासमोर आलेली आहे. त्यांना जे आवडतं ते करणं ही गुरुची सेवा आहे. तर आपण जयंतीचा असाच संकल्प करू की अखंड कर्तव्य आचरण करू आणि त्यामध्ये जितकं जास्तीत जास्त आपल्याला करता येईल तेवढं नामाच्या मार्गाने भगवंताचं स्मरण करू. एवढं केलं तरी ह्या जयंतीच्या पर्वाचं सार्थक होईल असं मला वाटतं. तर आपल्याशी हा संवाद घडला. आपण भक्तिमान माणसं आहात. आपण याची ही संवादाची संधी ज्यांनी दिली त्यांचा आणि आपला सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. जानकी जीवनस्मरण जय जय राम. अभंगाला किंवा पदाला जुजबी तालासुराची जोड दिली तर त्यातल्या भावाचा परिपोष होतो आणि स्वतःचा विसर पडून भगवंताचं अनुसंधान वाढायला मदत होते. पण यासाठी भजनाकडं भगवंत प्राप्तीचं साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. साधन म्हणून त्यात तालासुरापेक्षा त्यातल्या शब्दांना, अर्थाला, भावाला आणि त्याहीपेक्षा त्यात व्यक्त झालेल्या पदकर्त्याच्या हृदयाला जास्त महत्त्व आहे. या अर्थानं भजन घडायचं तर त्यासाठी पद निवडताना ती साधक वृत्तीची असावीत, करुणापर, श्रद्धापर, तळमळीची अशी असावीत. त्याची चाल, ठेका ही सुद्धा साधी राखावी, सर्वांना म्हणता येतील अशी ठेवावी. अशा काही खुणा श्री गोंदवलेकर महाराज व पूज्य बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या आहेत. या दृष्टीनं भजन लिहिताना जसं कविता नव्हे तसं म्हणतानाही ते गाणं नव्हे, अशा साऱ्या भूमिकेला धरून गेली अनेक वर्ष अनेक टप्प्यामध्ये आणि भागामध्ये या साधन पदावलीची रचना करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यातली पदं म्हणताना त्यातल्या भावाशी तादात्म्य व्हावं आणि आपल्या साधनेला ती उपयुक्त ठरावी अशा दृष्टीनं ती ऐकावी, म्हणावी अशी कळकळीची विनंती आहे. श्री रामरायाला उद्देशून श्री गोंदवलेकर महाराज यांनी या पहिल्या पदामध्ये केलेली प्रार्थना अनेक दृष्टीनं मोलाची आहे. ते म्हणतात, तुझंच रूप माझ्या ध्यानामनात राहू दे आणि त्याचबरोबर माझ्या वाणीलाही तुझ्याच नामाची गोडी लागू दे. रामरायाची प्राप्ती होण्यासाठी मला संत सत्पुरुषांच्या पायाची धूळ होऊ दे. रामाच्या प्राप्तीपुढं मला पैसा, कीर्ती, सुखोपभोग या कशाचीही अभिलाषा नाही. रामाच्या प्राप्तीसाठी कुठल्या ब्रह्मज्ञानासारख्या प्रतिष्ठेच्या साधनाची सुद्धा मला गरज वाटत नाही असं ते म्हणतात. त्यांचं हे सारं मागणं साधकांना लक्षात ठेवण्यासारखं आहे. अखेर तर ते म्हणतात, तुझ्या नामाचंच साधन माझ्याकडून घडू दे, तेच नाम माझ्या अंतरंगात दृढ होऊ दे. यातून भगवंतासाठी लौकिक गोष्टी तर सोडाच, पण मोठमोठ्या आध्यात्मिक साधनांच्या सुद्धा मोहात न पडता साध्या सोप्या नाममार्गात राहायची त्यांची मनाची तयारी आपल्यालाही शिकता येण्याजोगी आहे. तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी, तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी. राम नाम वाणी वदो सदा, राम नाम वाणी वदो सदा. तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी, तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी. तुझे चरणासाठी संतांचा रज, तुझे चरणासाठी संतांचा रज. करून ठेवी मग रघुनाथा, करून ठेवी मग रघुनाथा. तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी, तुझे रूप ध्यानी राहो माझे मनी. मज नको स्वर्ग इंद्र ही भुवन, मज नको स्वर्ग इंद्र ही भुवन. कीर्ती आणि धन नको मज,
कीर्ती आणि धन नको मज तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी नको मग साधन मोठे ब्रह्मज्ञान नको मग साधन मोठे ब्रह्मज्ञान राव समाधान सर्व काळ राव समाधान सर्व काळ तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी तुझे नामी गोडी लावावी आवडी तुझे नामी गोडी लावावी आवडी दास म्हणे जोडी द्यावी मग दास म्हणे जोडी द्यावी मग तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी तुझे रूप ध्यानी राहो माझ मनी राम नाम वा